सोशल मीडियावर आल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आता हे ऐकायला तुम्हाला जरा मूर्खासारखं वाटत असेल, पण चला तुम्हाला सांगतो की नेमकं माझ्यासोबत काय झालं. जेव्हा मी ₹200 रोजाने दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होतो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पण यायचं की आपण सोशल मीडियावरून पण पैसा कमवला पाहिजे. पण सोशल मीडियावर पोस्ट करायला माझी काही हिंमत होत नव्हती. तसे माझे खूप सारे पेजेस होते, ज्यावरती मी मोटिव्हेशनल व्हिडिओ टाकायचो. पण जर खरं पैसा आपल्याला कमवायचा असेल, तर आपल्याला स्वतःचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवावाच लागेल. कारण की जोपर्यंत आपण स्वतःचा चेहरा दाखवणार नाही, तोपर्यंत आपला ब्रँड बिल्ड होणार नाही आणि जोपर्यंत आपला ब्रँड बिल्ड होणार नाही, तोपर्यंत आपण पैसा कमवणार नाही. त्यामुळे खूप जास्त हिम्मत करून व्हिडिओ बनवणं सुरू केलं. जेव्हा 50 व्हिडिओ बनवत होतो, त्यापैकी कुठं फक्त एक व्हिडिओ चांगला बनत होता आणि तो एक व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी 100चे 60 डोक्यामध्ये विचार यायचे. तर विचार काय यायचे, जर हा व्हिडिओ घरच्याने बघितला तर घरचे काय म्हणतील, मित्राने बघितला तर मित्रांना काय वाटेल, नातेवाईकांनी बघितला तर नातेवाईक माझ्या घरच्यांना काय सांगतील, मला काय सांगतील आणि मी त्यांना कसं फेस टू फेस करू. आणि एवढी हिंमत करून पण जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केला, तेव्हा त्या व्हिडिओवरती 8 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 15 व्ह्यूज, 25 व्ह्यूज, 30 व्ह्यूज, 40 व्ह्यूज यापेक्षा जास्त व्ह्यूज येतच नव्हती. एवढी जास्त आपण मेहनत करतो आणि एवढी जास्त मेहनत केल्यानंतर पण फक्त जर एवढेच व्ह्यूज येत असेल, तर आतून खूप जास्त डिमोटिवेशन फील होते. आणि यूट्यूबवरती व्ह्यूज येत नव्हते, त्यामुळे मी भरपूर सारे लोकांना ऐकायला लागलो. यूट्यूबवरती जाऊन तिथं सर्च करायला लागलो की व्ह्यूज कसे वाढवायचे. इंस्टाग्रामवरती बघायला लागलो, खूप ठिकाणी सर्च करायला लागलो. कधी कधी तर मी पेड कोर्सेस पण घेतलेले आहे, ज्या कोर्सेससाठी मी 10-10, 15-15 हजार रुपये पे केले. आणि त्यामधून फक्त मला एकच गोष्ट शिकायला भेटली, म्हणजे यूट्यूब व्हिडिओमधून पण मला एकच गोष्ट शिकायला भेटली. प्रत्येक ठिकाणून मला फक्त एकच गोष्ट शिकायला भेटली की आपल्याला कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. त्यामुळे मी बिना थांबता, बिना रुकता, रोज लगातार कन्सिस्टन्सीसोबत 6 महिने लगातार व्हिडिओ पोस्ट केले. आणि एवढे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझे इंस्टाग्रामवरती 6 महिन्यात फॉलोअर्स झाले फक्त 20,000. आणि इंस्टाग्रामवरती जेव्हा माझे 20,000 फॉलोअर्स झाले, तेव्हा पैसे कमवण्यासाठी माझ्याजवळ काहीच ऑप्शन नव्हता. म्हणजे खूप सारे मी पैसे लावले शिकण्यासाठी, त्यानंतर एवढे सारे फॉलोअर्स गेन केले. पण आता मी ॲक्च्युली पैसा कमवू कुठून, म्हणजे कमवायचा कुठून हे मला काहीसुद्धा समजत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर मी भरपूर साऱ्या अशा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. आता युनिव्हर्सिटी म्हणजे कुठल्या आपल्या कॉलेज स्कूलची युनिव्हर्सिटी नाही. मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, जे डिजिटलप्रेन्युअरसारखी, डिझी करिअरसारखी जी युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी जाऊन मी शिकलो की ॲक्च्युली पैसे कसे कमवायचे. मला समजलं की आपण फ्रीलॅन्सिंग करून पण खूप चांगला पैसा कमवू शकतो. आणि फ्रीलॅन्सिंगमध्ये जर आपल्याला ॲक्च्युली पैसा कमवायचा असेल, तर आपल्याला कुठली तरी स्किल येणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी फेसबुक ॲडव्हर्टाईजमेंट नावाची एक स्किल शिकलो. आणि या स्किलला शिकून मी फक्त 6 महिन्यात, म्हणजे व्हिडिओ बनवायचे 6 महिने ती मेहनतीचे आहे, त्यानंतरच्या 6 महिन्यात म्हणजे टोटल 1 वर्षामध्ये माझा 30 लाख रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट केला. आणि आता जर तुम्हाला पण फ्रीलॅन्सिंग शिकायची असेल, तर कमेंटमध्ये फ्रीलॅन्सिंग टाईप करा या काही पण टाईप करा, डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. ओके. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि आजपासूनच मी माझी फ्रीलॅन्सिंगची यूट्यूबची जर्नी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ओके. थँक्यू सो मच.